नामधारी जाती पाती आणि धर्माला अर्थ आहे का? आज मी सगळ्यांना सडकून सांगते की फुकटखोरी करायची नाही. सहयोग फुकटखोरांसाठी नाही. ज्यांना एवढी फुकटखोरी करायची त्यांनी सरळ दुसरा मार्ग घ्यावा. ज्यांना सहयोगात राहायचं त्यांनी आत्मसन्मानाने राहिलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे जगाला की आम्ही आत्मसन्मानी लोक. वर्गणी कशाला म्हणजे काय? माताजींनी सगळ्यांचे पैसे द्यायचे का तुमचे? अहो पुण्याला लोकांचे जेवणाचे पैसे दिले आम्ही. असा भिकारपणा चालणार नाही आणि असे भिकारी लोक सहयोगात नको. आणि जे लोक हाताने काम करू शकत नाही त्यांनी सहयोग सोडावा. तुमची कधीही सामूहिक स्थिती ठीक होणार नाही, कारण हातामध्ये व्हायब्रेशन्स असतात. हाताने जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हाच तुमची सामूहिक स्थिती सुधारेल. आज तुम्ही देऊळ बांध, उद्या तुम्ही काही बांधाल, तिथे हाताने काम करायला पाहिजे. किती मंडळी आली पुण्याला काम करायला माझ्याबरोबर? हाताने काम केलं पाहिजे, हाताची मेहनत केली पाहिजे. इथून आले ते युएनचे ऍग्रिकल्चरचे एवढे मोठी माणसं हातामध्ये फावडे आणि कुदळ्या घेऊन काम करतात. तुमचे युनिव्हर्सिटीतलं कुणी आलं नाही, इथलं मोठे ऍग्रिकल्चरिस्ट बनतात. काय करणार आहात तुम्ही? नुसता स्वतःचा फायदा करून घ्यायचा, ह्याच्या पलीकडे काही नाही. आईनी बोलायचं म्हणजे तिला दुःख होतं, तिला कुणाला दुखवता येत नाही. काय म्हणायचं म्हणजे 17दा विचार करावा लागतो, तोंडातून शब्द निघत नाही. कसं म्हणायचं मुलांना, माझ्या एवढं प्रेमाने वाढवलंय मी, त्यांना कसं बोलू? पण नाही बोलत असे सडत जाणार तुम्ही. तसं सडवायचं नाही मला तुम्हाला. आणि कुठवर सडत जाणार आणि काय होणार तुमचं? पुढे लोक काय म्हणतील, होते काहीतरी 4-5 गबाळे लोक सहयोगात आले, काहीतरी कचरा घेतला माताजींनी आणि 4 भिकाऱ्याने एकत्र केलाय. अहो साहेब सुद्धा म्हणतात मला की काय सगळे भिकारीच एकत्र केलेस की काय, तू घरचे सगळे पैसे लावत बसतेस? हा भिकारडेपणा सोडला पाहिजे आणि तो सोडला नाही तर सहयोगात तुम्हाला स्थान नाही. कृपा करून या गोष्टी लक्षात ठेवा. आज मी इतकं निक्षून सांगते की ह्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या नाहीत तर तुम्ही सहयोगी आहात असं परमेश्वर सुद्धा मानणार नाही आणि त्याच्या साम्राज्यात तुम्हाला जागा नाही. तसं पदोपदी आम्ही तुमच्याकडे लक्ष दिले आहे, पदोपदी तुम्हाला अनुभव येतोय, पदोपदी तुम्हाला माहिती आहे. आता मी आदिशक्ती ह्याची तुम्हाला खूण पटलेली आहे, त्याच्यासाठी फोटोत तुम्ही बघा, कुठेही बघा, तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही अशी माझ्याशी प्रतारणा करू नका आणि स्वतःची प्रतारणा करून घेऊ नका. मी तुम्हाला खराब केलं असं वाटलं नाही पाहिजे. अहो त्या ख्रिस्ताला फक्त 12 शिष्य होते. दारोवणी फिरून त्याने किती ख्रिस्ती धर्म पसरवला. बुद्धाला किती शिष्य होते? 2च. गुरु नानकाला किती शिष्य होते? 2च. आणि आमचे आज 1000 शिष्य, हजारोनी शिष्य आहेत, पण कुछ कामाचे. तेव्हा आपापसातली भांडणं सोडायची, आपापसातल्या वैमनस्याला त्याग करून सामूहिक काहीतरी कार्य करा. चला माताजींसाठी आम्ही एक खोली बनवूया, चला काहीतरी असं सुरू करा, हाताने काम करा. ह्या सर्व कार्यात मी पाहिलं की शेतकरी मनुष्य जो आहे, जो हाताने काम करतो, तो सगळ्यात उत्तम. त्याचे हात या भूमीत रुततात, त्यातनं चैतन्य मिळतंय, ते उघडतात. बायका बऱ्या असं हे लोक सांगतात, तुमच्या बायका फार हुशार आहेत, पुरुष अगदी बेकार मठ्ठ डोक्याचे आहेत म्हणे. डोकं नाही त्यांना, त्यांना आत्मसन्मान नाही म्हणे. आम्ही सगळे आपली स्वच्छता करत राहतो, हे आपले गोरच पडतील तिथे. किती लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि सगळ्यांनी स्पष्ट लिहिलं की आम्हाला हिंदुस्थानी पुरुष नको. तेव्हा तुमच्या समोर आता एक प्रश्न आहे की सहयोगात जर राहायचं असलं आणि त्याच्यात वाढ करून घ्यायची आहे तर त्यातले जे गुण आहेत ते संपन्न केले पाहिजेत, ते आकलन केले पाहिजेत. आम्ही काही कालचे ते राहिलो नाहीत, आम्ही आजचे झालो. आता एक नवीन आम्ही युग सुरू करतोय, एक क्रांतिमय युग सुरू करतोय. त्याच्यात आम्ही कुठे बसणार आहोत ते पाहिलं पाहिजे. कारण माताजी महाराष्ट्रात राहतात, नेहमी महाराष्ट्रात त्यांचं येणं जाणं आहे. त्याच्यामुळे रीघ बसली आणि रिघामुळे मनुष्य बघत नाही.
पाणी द्या की आपला मार्ग कसा चोखाळायचा, पुढे कसं जायचं. मेहनत घेतली पाहिजे. मी म्हटलं होतं की प्रत्येकाने एक एक वडाचं झाड लावलं पाहिजे. किती लोकांनी वडाचं झाड लावलं? म्हणे आम्ही 100 लावू. 100 कसले? एक पाणी लावलं नाही कुठे. 100 लावायच्या गोष्टी बाता करण्यामध्ये आपण अगदी पॉलिटिशियन सारखे आहोत. त्याच्या कमी नाही. बोलायला बसले ना इंडियन्स, म्हणजे असं वाटेल की साक्षात कुणीतरी शंकराचार्यच उतरले की काय. पण काही काम करायला दिलं तर वाटतं नको रे बाबा, त्यापेक्षा आपणच केलेलं बरं. हे नरकात होते, त्या नरकात निघून स्वर्गात बसले, आणि तुम्ही पृथ्वी तळावर होते ते नरकात चालले. काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहयोगी होऊ शकत नाही, कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्तानी सांगितलंय की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही. नुसतं स्वतःचा महत्व स्वतःच मिरवायचं सगळीकडे आणि स्वतःला फार मोठं समजायचं की आम्ही हे केलं ना आम्ही ते केलं, त्याला काही अर्थ नाही. स्वतःचा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. आता हा मंडपच उभारला, तो सहयोगाने उभारला पाहिजे. मला चालतच नाही दुसऱ्याने उभारलेला जे सहयोगी नाहीत. माझ्या डोक्यावर छत्र धरलाय तुम्ही, माझ्या डोक्यावरती गंगा सुद्धा चढू शकत नाही. तुम्हाला चढवलंय मी गंगा, जर तुम्ही माझ्या डोक्यावर चढवली तर गंगेत वाहून जाल. तिला सहन नाही होणार की मी आदिशक्तीच्या डोक्यावर गेली म्हणून. ते तुम्हाला मी डोक्यावर बसून ठेवलेलं आहे म्हणून काय वाटेल त्यांनी माझ्या डोक्यावर छत्र बांधायचं की काय? वाटेल त्यांनी ही मेहनत करायची का? ही सगळी सहयोगाने केलेल्या मेहनतीलाच मी फक्त पावणार आहे, आणि मला हे असलं नको. त्यांनी माझं डोकं जडून जात. हे सगळे मंडप वगैरे तुम्ही स्वतः बांधायला पाहिजे. तुम्ही सहयोगी आहात, त्याचं किती कौतुक पाहिजे. अहो इथे अजिंठाची लेणी बघा, 10 पिढ्यांमध्ये बांधली, 10 पिढ्यांमध्ये बांधली. त्यांनी बुद्धाला कधी पाहिलं नव्हतं. 10 पिढ्यांमध्ये एक पिढीनंतर दुसरी पिढी, तिसरी पिढी, त्यांनी त्याच्यात कसं कोरीव काम केलं, कसं दगडामध्ये त्यांनी व्यवस्था केली असेल, तुम्हीच विचार करा. काय ती श्रद्धा आणि काय त्यांचं मोठंपण. सगळं हाताने मेहनत केली. आज तुम्हाला साध्या डोळ्यांनी जे दिसत नाही ते त्यांनी अंधारात कसं बांधलं. पण त्यांच्यासमोर बुद्ध नव्हता. म्हणजे सगळे असे साधक त्या बुद्धालाच मिळाले की बाकीचे गेले की काय? आमच्याच वेळेला हा प्रकार कशाला बरं? दुसऱ्यांचे जे फालतू गुरु आहेत त्यांच्या शिष्याना बघा, सेवा करतो म्हणे आम्ही. भजनात नुसतं म्हणायचं हो सके सो सेवा हमसे करा लेना. काही होऊ शकत नाही तर कसली सेवा करून घ्यायची. तरी आता कृपा करून ह्या लोकांना वाढायचं काम वगैरे सहयोगाने केलं पाहिजे. बायकांनी स्वयंपाकाला मदत केली पाहिजे. एक आचारी लावून ठेवला त्यांनी स्वयंपाक केला. बायकांनी पोळ्या लाटल्या पाहिजे. काहीतरी करा हाताने काम. त्यांना अशा आचार्यांची जेवणाची सवय नाही, स्वतः हाताने स्वयंपाक करून खातात. ते ब्राह्मण लोक झाले, आणि तुम्ही मात्र यांना अशा आचार्यां फाचार्यांचं जेवण देता. पैसे देतात ना माताजी, मग काय? मग असं म्हटलं की माताजी पैसे वाचवायचे मागत. अरे पैसे वाचले तर ते तुमच्याच ट्रस्टला देते मी, ते काय मी खाते आहे काय? लाखोनी रुपये तिथे मोजले ते काय तुम्ही मोजले? सगळं लक्ष पैशांकडे, सगळं लक्ष तिकडे, म्हणूनच ते मिळत नाहीये. परमेश्वराकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आता हे अनुभव इतके वाढत चालले की आज मी म्हटलं राहुरीला हे सांगितलेलं बरं. आता ही टेप तुम्ही सगळीकडे पाठवा. ही काय नुसते राहुरीकरांसाठी नाही आहे किंवा तिथे औरंगाबादसाठी नाही आहे. ही सगळ्या हिंदुस्थानात पाठवा आणि त्याचं ट्रान्सलेशन करून पाठवा. हा प्रकार आपला माताजी म्हणतायत हा बंद केला पाहिजे. निदान हे आधी बंद करा, म्हणजे मग पुढे होणार काहीतरी. म्हणजे घोर अंधकार आहे नुसता या बाबतीत. तुम्हाला काय हवं तर ते सगळं दिलं. सहयोगाचं संबंध ज्ञान, 7 चक्रांवरची सगळी माहिती,
कुंडलिनी उचलण्याची शक्ती जी फारच कमी लोकांना आहे, नव्हतीच ती तुम्हाला एका क्षणात तुम्ही कुंडलिनी उचलू शकता. म्हणजे इतकं उच्च पदावर बसवल्यावर एखाद्या माणसाला जर राज्यपदावर बसवलं आणि तो भीक मागत फिरला झोळी घेऊन, तर त्याला काय म्हणायचं ते तुम्ही शब्द सांगा. माझ्याजवळ एवढे शब्द नाहीत. पूर्वी संतांनी ज्या शिव्या घातल्या शिष्यांना आणि त्यांना थोबाडात मारत असत श्रीमुखात देत होता, त्याचं आता मला कळलं. मी तसं काही केलेलं नाही आणि मला करायचं नाही, मला जमणार नाही. एवढंच बोलायचं जीवावर येतं माझ्या. फक्त विनंती आहे की आता कृपा करून हृदयापासून सहयोग स्वीकारावा.